अवधानी कुठं गेल्या की 4 दिवस झालं काय आता पता नाही. 4 दिवस झालं पोटात अन्नाचा कळत नाही. कुठं गेल्या की काय माहिती. धनी अवधानी हो भाऊ तुम्ही आमच्या धन्यासी बघितलं काय हो. किती वेळा आम्ही डोंगरावर बघितले वय 4 दिवस झाला घरात आलेलं नाही ती. पोटात अन्नाचा एक कण नाही. किती दिवस झालं हिडकायला बघते जाऊन खायची का. धनी हे बघा तिथं बसलं ते. अवधनी अवधनी खायची का नाही ती. अहो 4 दिवस झालं तुम्ही घरी आलेला नाही. पोरं बाळ वाट बघते. घरात अन्नाचा एक कण नाही आणि 4 दिवस झालं तुम्ही पण काय खायला दिलं नाही. काय पोटा बिटाची तर सुद्धा आहे का नाही तुम्हाला. कारण 20 रात त्या काळ तोंडाचं नाव घेत बसता असा. ते तर तुम्हाला नाही कळायचं. त्यासाठी एक बाईच लागते आपल्या नवऱ्याची काळजी करणार. पोरं मी ह्या सगळं पटकन पोरांनी काय खाल्लं का आवडलं काय करतात. 4 दिवस झालं पोरं अशी उपाशी होतात. आज भाकर तुकडा खाऊन झोपल्या. 4 दिवस झालं तुमची वाट बघायला लागली तरी सुद्धा तुमचा काही यायचा पत्ता नाही. घ्या खाऊन घ्या. जेवण घेऊ नगर मी जेवली मी जेवली घे थोडं आवडलं तर थोडं खा आवडलं नगर हा आवड काय लई गॉड ही भाकर मीच बनवलेली हाय तर काय नाही. एवढी चव ह्याच्या आधी ह्याला कधी झालेली नाही. खरंच का आवडले तुला. माझ्या पाठवर काही भरती नाही आहे. नका नका काय त्या काळात तोंडाचं नाव घेऊ नका. 20 रात तुम्ही त्याच्या नावाचा काळ टाळ घेऊन बसताय तरी सुद्धा त्या काळ तोंडाने काय दिलं. घरी अन्नाचा एक कण नाही. काय नका मला त्या काळ तोंडाचं काही पटत नाही. मला फक्त तुम्ही हे जेवून घ्या आणि चला पटकन जरा काम धंद्याचं बघा. पोरं 20 रात उपाशी झोपत्या ती. पोरांपेक्षा ती कुत्र्याची पिल्ली बरी. गावभर हिंडून पोट तरी भरतात. बरोबर बोलतेस स्वामी. तुझं हे व्यावहारिक तत्वज्ञान माझ्या सगळ्या तत्वज्ञानाच्या पुढे पाणी ठेवतात. तू जे सांगतेस ते मला पडलेलं आहे. आता भाऊ तुझं काम कसला तत्त्वज्ञ चला पोरं बाळ वाट बघायला चला. अरे काय झालंय. काय कुठल्याच्या पिळावणी हिवाळायला लागलेस. मी आता तरी काय काय बघू. स्वयंपाक पाण्याचं बघू. घरात खायला अन्नाचं एक कळ नाही. काय पोळा पाण्याचं बघू. ते सॉंग काय 20 रात त्या काळ्याच्या नावानं टाळ करत बसले. तुम्हाला यशोद बिल आहे का नाही. पोरग कुत्र्याच्या पिलावानी हिवाळायला लागले. कुत्र्याच्या पिलासारखं काय केलं तुमच्या त्या काळा तोंडानं. 20 रात तुम्ही त्याचं नाव खूप तासा तरी सुद्धा घरात अन्नाचा एक दाणा नाही. ना त्या पोराला बरं वाटतंय. सगळी कपडे बी फाटले ती. काय केलं त्या काळा तोंडानं. काय म्हणतो महादेवा इकडे येतो. आज पोराची आठवण आली. 4 दिवस झाले ते उघडायला लागले. ताप आला महादेवा पांडुरंगाचं असं नाव घेतो बघा पण काय नका त्या काळा तोंडाचं नाव माझ्या घरात घ्यायचं नाही. काय दिलं त्या काळा तोंडानं. फळांची कपडे फाटले ते काय नाही. एक तुम्ही येडं आहे ते ठीक आहे. माझ्या पोरांनी येडं नका करू. पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखा भारी नामा करेल ह्या जगात तुला कुठं मिळेल सांग बरं. हे महादेवा नाव घे. काय नको घेऊ त्या काळा तोंडाचं नाव. काय नका घेऊ त्या काळा तोंडाचं नाव. आता त्या काळा तोंडापाशी मी जाते आणि बघते तू काय केलं. कुठं चाललेस कुठं जावलेस.
अजून का तोंडापाशी नेऊनच झालाय आपण ते. चल चल. म्हणजे बोला पुंडलिक भगवान की पांडुरंग ध्यानी त्या तुक्याचं नाव घेऊ नका कुठे. तो तुक्या मी रचलेले आपण स्वतःच्या नावाने खपवतो. मी रचलेले सगळे अभंग चालू म्हणे तुका म्हणे कोणी म्हणणार नाही इथून पुढे. त्या तुक्याने सगळे अभंग माझे सोडलेले आहे. आता मी बघतो त्याचं काय करायचं ते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय बाई तू मनुष्य असतो राक्षस. मनुष्य आणि मनुष्य कोण नाही बाई. गप्प तुम्ही काय रे का तोंड्या. मला 4 दिवस झालं काट तुटतंय. 4 दिवस कुत्र्याच्या फुलावर निघायला लागले. काय दिवस तू. माझा नवरा 4 दिवस झालं हे प्रभू हे जगन्नाथ ये क्या हुआ मंदिर में चप्पल आ गया. बाई तू नका येऊस मंदिरात चप्पल घेऊन आलास. गप्प तुम्ही ही माझी बघती. अरे काय चाललंय. कुत्र्याची बायको. असं कसं बाळगू बरा झाला. अरे बापरे माझ्या मंगळाईनं किंवा केली ग बाई. आता लेकरू बरं झालं. देव सगळा मंगळाईच्या होय होय मंगळाई हे पाहून काय करतोय. घरात अन्नाचा फळ नाही. चोराची कपडे काढलेली. बघा बघा काय केलं नाही बाळगून झालं तुमच्या. एक रात तुमच्या 6 फुटाचे एक आमचा नवरा आणि एक तुम्ही. चल बाळा आमची मंगळाई चांगली. बाळगून काय करतो करा. चल बघा मी सांगत होतो ही मुलाची बायको विठ्ठलाची विठ्ठलपणा करून गेली हो. आता या तुकारामला शिक्षा दिली पाहिजे. काय करावं सांगा युक्ती शोधा. तुम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवलं ना ह्या तुक्याला आत्ताच्या आत्ता आपण गावाच्या बाहेर काढू. अरे तुकाराम काय तुझी बायको काय विटंबना करते ती विठ्ठलाची. तुझी बायको आली होती इथे आणि त्याने छप्पन दाखवली विठ्ठलाला. बरोबर नाही. एवढं मोठं पाप माझ्याकडून झालं तर मी जे शिक्षा द्याल मी ते आनंदाने काही नाही. आजपासून तू या देवळाची पायरी चढायची नाही. या गावात तुला दिसला पाहिजे. तुला दिसायला या गावात लक्षात ठेव. आता महाराज एवढी मोठी शिक्षा नका देऊ. पांडुरंग हे माझं जीवन आहे. त्याला न बघता मी जर राहू शकत नाही. हे आम्हाला काय माहित नाही. आमचं भागलंय. चला भगवंता तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. एवढी मोठी तुम्ही शिक्षा मला देते. तुम्ही मला मंगळावर जन्मास पापे नाश करून देतात. मागे आता ही शिक्षा कशाला देतात. मी तुमच्या दर्शनामध्ये राहू शकत नाही भगवंता. प्लीज भगवंता माफ करा मला. त्यानंतर
एके दिवशी तुकाराम महाराज झोपलेले असताना स्वतः भगवान विठ्ठल एका विशेष रूपामध्ये त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि ते विशेष रूप म्हणजे होतं चैतन्य महाप्रभू. हरे हराय नमः कृष्ण यादवाय हे तुकाराम, तुझ्या निष्काम भक्तीमुळे मी खूप तुझ्यावर प्रसन्न झालो. मी स्वतः तुला दीक्षा देण्यासाठी आलो. आजपासून तू तुझ्या अभंगाद्वारे हरिनामाचा प्रचार कर. हरे नाम हरे नाम केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. ह्या जगतामध्ये हरिनामाशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही, पर्याय नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे. अशा प्रकारे आम्ही या ड्रामामधून दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी संत तुकाराम महाराजांना दीक्षा दिली आणि विशेष करून आपण ज्या हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो त्याच हरे कृष्ण महामंत्राची दीक्षा तुकाराम महाराजांना चैतन्य महाप्रभूंनी स्वतः दिलेली होती. हरे कृष्ण. तर थोडक्यात मी पात्र परिचय करून देतो. तर विठ्ठल जो बनलेला आहे तो आहे संकेत. तर त्यांच्यासाठी हरिबोल म्हणायचं सर्वांनी. त्यानंतर तुकाराम महाराज बनलेले आहेत सची किशोर निमाई प्रभू. त्यानंतर चैतन्य महाप्रभू बनलेले आहेत ते आहेत नरसिंह भगवान प्रभू. आणि आवडी बनलेली होती ती आहेत विघ्नेश प्रभू. त्याचबरोबर सालू मालू मी स्वतः होतो पंडित गदाधर दास. आणि त्यानंतर माझे सहकारी होते व्रजनायक प्रभू, माधव गोपाल प्रभू, गोपाल प्रभू, पंकज प्रभू, अक्षय प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे सगळं नाटक तयार केले पंडित गदाधर प्रभूंना. त्याच्यामध्ये डॉक्टर आहे आठ पाडी जे आलो